नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन म्हणत असतो की SN कॉलेजच्या तिथे एक छान आईस्क्रीम पार्लर ओपन झालंय, आपण तिथे जाऊयात. त्यावर सायली म्हणते की नको ना सर, ते शहराच्या दुसऱ्या टोकाला आहे, आपण घरी जाऊयात ना. नाहीतर त्यापेक्षा इथे उजवीकडे आईस्क्रीमची काही दुकानं आहेत, तिथं खाऊयात. अर्जुन म्हणतो की उजवीकडे तर टपरी आहे, तुम्हाला रस्त्यावर जायचंय खायला. सायली म्हणते की सर, जर खायचं असेल तर तिथंच खायचं, नाही तर गाडी फिरवा बघू. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, लगेच बायका मूड मध्ये कशा येतात अशा. जाऊयात आपण तिथे आणि रस्त्यावरचं आईस्क्रीम खाऊयात. मी एक काम करतो, चैतन्याला फोन करतो, त्यालाही बोलूयात आपण इथे. तर इकडे चैतन्य साक्षीला थांबवत असतो, परंतु साक्षी काही थांबत नसते. तितक्यातच त्याला अर्जुनचा फोन येतो. अर्जुनचा फोन आल्यावर साक्षी तिथून निसटून जाते. अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे आम्ही दोघं लॉंग ड्राईव्हला आलो होतो आणि तूच तर नेहमी कंप्लेंट करतो ना की माझ्यासोबत यायला कोणी नाहीये, तर चल मग आपण आईस्क्रीम खायला जाऊयात, आपण तिघही जाऊयात. मी तुला आता पिक करायला येतो, ठीक आहे. चैतन्य नाटकं करायला लागतो आणि म्हणतो की अरे मी रात्रभर झोपलो नाहीये आणि मला खूप ताप आलाय. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू रेस्ट कर, बाय. तर साक्षी गाडीमध्ये बसलेली असते. चैतन्य पुन्हा साक्षीकडे जातो आणि तिला प्लीज सॉरी असं म्हणत असतो, परंतु साक्षी काय ऐकत नसते. शेवटी साक्षी गाडीच्या बाहेर येते. चैतन्य म्हणतो की अगं किती साधा प्रश्न विचारला तुला मी. साक्षी चिडते आणि म्हणते की साधा प्रश्न नव्हता चैतन्य तो. तुला मी किती वेळा सांगितलं रे की त्या केस बद्दल माझ्या डोक्यात सुद्धा काही नसतं, पण तुझा तर माझ्यावरचा संशयच जात नाही आणि कुठलीही मैत्री संशयाच्या बेसवर नाही राहत. मला वाटलं होतं आपण चांगले मित्र होतोय, पण तुझ्या बाजूने क्लीन फ्रेंडशिप कधीच होऊ शकत नाही. साक्षी म्हणते की चल मला जाऊ देत. चैतन्य म्हणतो की आता जर तू पुन्हा गाडीत बसली तर मी चावीच काढून घेईल. साक्षी म्हणते की हे बघ चैतन्य, मला जाऊ दे. आजपासून तू मला कधीच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मी एक काम करते, सगळीकडून तुला ब्लॉक करून टाकते. चैतन्य म्हणतो की हे बघ साक्षी, एक वेळेस तू खून करण्याची धमकी दिली असती ना तरी चाललं असतं, पण ब्लॉक करण्याची धमकी आजकाल खूप सिरियस आहे. साक्षी म्हणते की तुला हे सर्व जोक वाटतंय. चैतन्य म्हणतो की मग हसतीयस कुठे तू. साक्षी पुन्हा गाडीत बसायला लागते. चैतन्य तिची चावी काढून घेतो आणि म्हणतो की साक्षी अगं चुकलं ग माझं, हे बघ वाटलं तर मी उठाबशा काढतो. आणि चक्क चैतन्य तिच्या समोर उठाबशा काढायला लागतो. साक्षीला हसू येतं, तेव्हा चैतन्य म्हणतो की हसली ना आता. साक्षी म्हणते की बस झाली तुझी नौटंकी, पण हे बघ चैतन्य, परत आपल्या फ्रेंडशिप बद्दल असा विचार सुद्धा करायचाच नाही. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, सॉरी. बरं तुझा राग गेला. साक्षी म्हणते की नाही गेला अजून, तुला अजून एक गोष्ट करावी लागेल. मला आत्ताच्या आता आईस्क्रीम खायचंय, तरच माझा राग कूलडाऊन होईल. चैतन्य म्हणतो की एवढंच, अरे इथे कोपऱ्यावर अप्रतिम आईस्क्रीम भेटतं, तुला आता खाऊ घालतो. थांब मी आलोच, घर लॉक करून आणि बाईक घेऊन. तर साक्षी म्हणते की तुझ्या हातात चावी आहे ना, ती माझ्या कारची आहे, आणि जर माझ्या कारमधून जर आपण आईस्क्रीम खायला गेलो तर मी तुला नाही खाणार आहे, आणि शिवाय परत येताना मी तुला इथपर्यंत तर सोडू शकते. एवढी माणुसकी आहे माझ्यात, चालेल ना. तर चैतन्य म्हणतो की पळेल, आलोच मी. तर इकडे प्रताप कल्पनाला म्हणत असतो की रोज नवीन भांडणं, नवीन वाद, या घरात शांतताच मिळत नाही. पूर्ण आई जर काहीही बोलली तर अर्जुनने विरोध केलाच पाहिजे, आणि हे सर्व कोणामुळे, तर त्याच्या त्या बायकोमुळे. कल्पना म्हणते की अहो आता यात सायलीचा काय संबंध आहे. प्रताप म्हणतो की मग नाही कसा, ती येण्याच्या आधी आपल्या घरातलं वातावरण कसं होतं आणि आता कसं आहे तूच बघ. कल्पना म्हणते की हे बघा, तुम्ही जर तिला सून म्हणून ऍक्सेप्ट केलं तर हे वादच होणार नाहीत, पण नाही, तुम्हाला तर तिच्यामध्ये काही चांगुलपणा दिसतच नाही, म्हणून तुम्ही सर्वजण तिच्याशी फक्त वाईट वागता. प्रताप म्हणतो की मी वाईट वागतो. कल्पना म्हणते की नाहीतर काय, आज तुम्ही सगळ्यांना पेढे दिले पण मुद्दाम सायलीला पेढा नाही दिला. प्रताप म्हणतो की हो नाही दिला, कारण ते पेढे मी फक्त घरातल्या माणसांसाठी आणले. कल्पना विचारते की मग ती घरातली नाहीये का, तिने काय केलं, ते पेढे देवासमोर ठेवले. अहो तिने तुमच्या आनंदातच आनंद मानला, पण तुम्हाला त्याची काहीच किंमत नाही. प्रताप म्हणतो की अगं कल्पना, तुला कळत कसं नाही, काय केल्याने काय होईल, कसे सगळे खुश राहतील, हे त्या मुलीला सगळं कळलंय. हे बघ, तू याला फसशील पण मी आणि पूर्णाई फसणार नाही आहोत. कल्पना म्हणते की कारण तुम्ही सायलीला चुकीचंच ठरवलंय, पण तुम्हाला मी सांगते की पूर्णाई हे मुद्दाम करताय. मी त्यांचं तन्वीवरचं प्रेम समजू शकते, पण त्या प्रेमापोटी त्या सायलीला संधीच देत नाहीयेत, त्या सतत तिच्या चुका काढत असतात. तर प्रताप म्हणतो की एक मिनिट, पूर्ण आईवर आरोप करायचे नाहीत. कल्पना म्हणते की अहो मी पूर्ण आईवर आरोप करतच नाही, कारण मला माहितीये की त्यांना आपल्या घराची किती काळजी आहे, पण याचा अर्थ सतत त्यांनी सायलीचा रागराग करणं बरोबर नाहीये. प्रताप म्हणतो की बघा काय होतंय बघा, त्या मुलीमुळे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा वाद व्हायला लागलेत. जाऊ दे, नेव्हर एंडिंग टॉपिक झालाय हा, पण जोपर्यंत ती मुलगी या घरातून जात नाही तोपर्यंत हे घर पूर्वीसारखं हसणार नाहीये. असं बोलून प्रताप तिथून निघून जातो. तर कल्पना मनात म्हणते की मी आता यांना
कसं समजावू की सायली 100 नंबरी सोन आहे, पण तिची किंमत करण्यासाठी यांना मनातला राग तर काढावाच लागेल. तर इकडे प्रिया तिच्या रूम मध्ये असते आणि म्हणत असते की एरवी किल्लेदारच्या 100 फेऱ्या असतात माझ्या रूम मध्ये. जेवलीस का, झोपलीस का, आज कुठे राहिलाय हा. तितक्यातच तिला रविराज येताना दिसतो. तिची नाटकं लगेच सुरू होतात. प्रतिमाचा फोटो हातात घेते आणि म्हणते की मन मोकळं करायला कोणीच नाहीये गा आई इथे. रविराज तिथे आलेला असतो. तो तिचं बोलणं ऐकत असतो. प्रिया म्हणत असते की आज जर तू इथे असती तर किती बरं झालं असतंस ना. जर आज तू इथे असतीस तर तू माझी मैत्रीण झाली असतीस आणि मग अर्जुनने जे केलं त्याचं दुःख जरा हलकं झालं असतं ग. रविराज म्हणतो की तन्वी बाळा काय करतेयस. प्रिया म्हणते की काही नाही. रविराज म्हणतो की आईची आठवण येतेय. खरंच आज प्रतिमा हवी असायला होती. तुझी खरंच खूप जवळची मैत्रीण झाली असती. तुला सगळ्या विषयांवर तिच्याशी बोलता आलं असतं. प्रिया म्हणते की बाबा तुम्ही ऐकलत का माझं बोलणं. रविराज म्हणतो की हो बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा सुद्धा मी तुझा खूप जवळचा मित्र होण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी आई ती आईच असते. प्रिया म्हणते की बाबा हो, मी अशी एकटी बसलेली असली की काही पण विचार येतात हो डोक्यात. अर्जुन सायली सोबत लग्न करून दारासमोर उभा राहिला तो क्षण तर माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. मी विसरण्याचा खूप प्रयत्न करतेय बाबा, पण माझ्या डोळ्यापासून तो जातच नाहीये. रविराज म्हणतो की जेव्हा तुला वाटेल तेव्हा माझ्याशी शेअर करत जा, असं आतल्या आत कुडत नको बसूस. प्रिया म्हणते की पण बाबा मी अर्जुनला विसरू का शकत नाहीये. रविराज म्हणतो की असं डोळ्यात पाणी आणायचं नाही, तू ब्रेव मुलगी आहेस ना. रविराज म्हणतो की बाळा असं रडायचं नाही, नेहमी हसत राहायचं. बरं, ह्या सगळ्या गोष्टीवर एकच रामबाण उपाय आहे, आईस्क्रीम. आपल्या आवडत्या फ्लेवरचे 2 चमचे पोटात गेले ना तर लगेच जादू होते. तू लगेच तयार हो, मी पण तयार होतो. आज आपण बापलेक मिळून आईस्क्रीम खायला जाणार आहोत. प्रियाला रविराज सोबत जायचं नसतं, परंतु रविराज म्हणतो की मी आता तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये, तू आता लगेच तयार हो, आपण जातोय. असं म्हणून रविराज तिथून निघून जातो. तर इकडे चैतन्य साक्षीला टपरीवर आईस्क्रीम खायला घेऊन आलेला असतो. साक्षी म्हणते की मला वाटलं की तू कुठल्या भारी आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊयात, असं म्हटल्यावर काहीतरी खरंच भारी असेल. चैतन्य म्हणतो की हे तुला नाही आवडलं का, दुसऱ्या ठिकाणी जाऊयात का आपण. साक्षी म्हणते की नाही, तुला इथलं आईस्क्रीम आवडतं तर आपण इथेच खाऊयात. चैतन्य म्हणतो की इथलं जर तू कोकोनट आईस्क्रीम खाल्लं ना तर प्रेमात पडशील आईस्क्रीमच्या. साक्षी म्हणते की ठीक आहे, आता तर मी कोकोनट आईस्क्रीमच खाणार, बघूयात तुझं फेवरेट माझं फेवरेट होतंय का. तर सायली आणि अर्जुन देखील तिथे आलेले असतात. सायली म्हणते की सर आपल्याला इथेच आईस्क्रीम खायचंय. अर्जुन म्हणतो की आर यू शुअर तुम्हाला इथलंच आईस्क्रीम खायचंय, तुम्हाला रस्त्यावरच्याच गोष्टी का आवडतात तो. तर त्याच वेळी रविराज आणि प्रिया देखील तिथे आलेले असतात. रविराज प्रियाला म्हणत असतो की मी आणि प्रतिमा इथेच आईस्क्रीम खायला यायचो. आधी तर छोटी टपरी होती, पण आता आवडेल तुला आईस्क्रीम. अर्जुन आणि सायली गाडीच्या खाली उतरतात. त्याच वेळी रविराज आणि तन्वी देखील गाडीच्या खाली उतरतात आणि समोरासमोर दोघांचीही भेट होते. दुरूनच पहिल्यांदा एकमेकांना बघत असतात, नंतर जवळ येतात. रविराज म्हणतो की अरे वा, नवरा बायको रात्रीचा फेरपटका मारायला बाहेर निघालेत वाटतं. घरात मिळणारा वेळ पुरेसा मिळत नसेल म्हणून हा चोरटा सहवास. सुखी संसाराचं हे मोठं लक्षणच आहे नाही का. सुखाचा चाललाय ना संसार, की कोणाची हाय लागायला सुरुवात पण झालीये. इतक्या लोकांचे शिव्या शाप खाल्लेत, स्वप्न पायाखाली तुडवलीत. एखाद्या दुखावल्या गेलेल्या माणसाचा शाप भोगायला तर सुरुवात नाही ना झालीये. सायली रविराज समोर हात जोडते आणि म्हणते की सर माझा कोणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. रविराज म्हणतो की तुझा हेतू समजू शकलो नाही याचंच आश्चर्य वाटतंय. मला असं वाटायचं की एका नजरेत मी समोरच्या माणसाला ओळखू शकतो आणि त्याच गैरसमजापोटी मी तुझ्याशी नातं बांधून घेतलं होतं. रक्ताचं नाही पण मनाचं नातं. हा तुझा साधा बोळा चेहरा आहे ना, शेवटी मुखवटाच ठरला ग. तुझं निस्वार्थी मन सगळ्यांना आवडायचं, पण तेही नाटक होतं हे नंतर कळलं. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटायचं, जेव्हा मला तू भेटायचीस ना तेव्हा मला प्रतिमाची आठवण यायची. जेव्हा जेव्हा तू जवळ असायची का माहित नाही, पण मला प्रतिमाचाच भास व्हायचा. मी मात्र वेड्यासारखा आपल्यातला बंध मानत राहिलो. तू मला दुःखातून बाहेर पाडलंस. कितीतरी दिवसांतून मी मंदिरात जायला लागलो होतो. तुझ्यामुळे मला हे कळलं की प्रतिमाचा आणि तन्वीचा झालेला अपघात नसून घातपात होता. शेवटी सगळ्याची किंमत शून्य. तुझ्यामुळे माझा माणुसकीवरचा विश्वासच उडालाय. सायली म्हणत असते की असं नका म्हणू सर, तुम्ही मला वडिलांच्या ठिकाणी आहात. तुम्हाला आठवतंय तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटला तेव्हाच माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला होता. तो हात असा काढून घेऊ नका सर. आणि मी जे काही केलं त्यात खरंच काही नाटक नव्हतं. तुम्हाला माहितीये, आज आपली अचानक भेट झाली तर मला खूप बरं वाटलं होतं. असं वाटलं होतं की आपल्यात काहीतरी संवाद होईल, आपल्यातले गैरसमज दूर होतील. रविराज म्हणतो की गैरसमज झाले होते पण आता नाही. आता तू मला आरशासारखी स्वच्छ दिसतीये. आता मला कळतंय की मी तुला मुलगी मानण्याचा मूर्खपणा केला होता. थँक गॉड आज मला सावरायला माझी मुलगी आहे. ती फरक आहे ग तुमच्या दोघींमध्ये. ती पौर्णिमा आहे तर तू अमावस्या आहे. कधीही न संपणारी काळ रात्र आहेस तू.
तन्वी म्हणत असते की बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. खरं तर यांना पाहिलं तेव्हाच आपण गाडी वळवून घ्यायला पाहिजे होती. रविराज म्हणतो की का आपण का परत जायला हवं होतं, ज्याने चूक केली त्याने परत जायला हवं होतं. तन्वी म्हणते की बाबा तुम्हाला एवढं अस्वस्थ नाही बघू शकतो मी. सायली म्हणत असते की सर जर मी खरंच एवढं काही केलं असेल तर प्लीज मला माफ करा, पण जिला तुम्ही मुलगी मानलं तिला असं शत्रू मानू नका. आणि मला तुमचा त्रास आणि दुःख कळतंय, पण माझ्यावर असा अविश्वास दाखवू नका. माझ्यावर चिडा ओरडा अजूनही तुमचा हक्क आहे तो. मी तीच सायली आहे जिला तुम्ही मुलगी मानलं होतं. प्रिया म्हणते की बस कर सायली, आणि काय मुलगी लावलंय, बाबांची मुलगी फक्त मी आहे. तुझी जबरदस्तीची जी नाती आहेत त्याची यांना काहीही गरज नाहीये, आणि तू गोड बोलून समोरच्याला कसं फसवते हे मला चांगलंच माहितीये. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन प्रियाला म्हणतो की सायली आणि सिनियर एकमेकांना तुझ्या आधीपासून ओळखतात, त्यांचं नातं तर वेगळं आहे. इकडे चैतन्य तिथेच आईस्क्रीम खात असतो आणि त्याचं लक्ष या चौघांवर जातो. तो म्हणतो की अर्जुन सर, रविराज सर, सायली आणि प्रिया, आता तर मी मेलोच. सायली रविराजला म्हणत असते की आपल्यामध्ये जे नातं तयार झाले त्याचा तुम्हाला खूप त्रास झालाय, त्यासाठी मी तुमची माफी मागते, मला माफ करा सर, असं म्हणून ती रविराजच्या पाया पडत असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.